ही वेळ जी आहे आता इलेक्शनची वेळ आहे, ह्या इलेक्शनच्या वेळेमध्येच तुम्ही बोलतो होता, त्याचं काही कारण? नाही भाऊ, आता मला सहन होईना ते. अच्छा. हां, इलेक्शन तर समजा ते योगायोगाने आले, पण मला बोलायचंच होतं. मी याच्या अगोदर बोललो होतो 2-3 महिन्यापूर्वी. सत्य बाहेर मी सांगणार. पण तुम्ही बोलताना तुम्हाला माहीत होतं की ज्यावेळेस हे सगळं मला माहीत असताना मी करतो. ती म्हण आहे आपल्या मराठीमध्ये, मांजराच्या गळ्यात घट्टा कोण बांधणार, तर मी तो घंटा बांधून घेतला. आणि मी जे बोलतोय हे फक्त माझ्या एकट्याचं मत नाही आहे, असं अनेकांचं मत आहे. आता समाज बांधव पुढे बोलते होतील पहा. सगळ्यात सुरुवातीला धाडस केलं बारसकरांनी, त्यांना त्या स्टेजवरनं खाली यायला सांगितलं किंवा त्या लाईव्ह हाकलून दिलं. तर तिथून पुढे ते बरेचसे ट्रोल झाले, बारसकर मारतो कुठला महाराज वगैरे. मी पण ट्रोल होईल ना, त्यातनं मला काय. सत्य मांडत असताना माणसाला ट्रोल करतात लोक, दगडं मारतात, शेण अंगावर फेकतात. ती तयारी माझी, ती तयारी माझी. समाजाची फसवणूक होऊ देणार नाही, बस. समाजाची फसवणूक होऊ देणार. तुमचा मुख्य आणि शेवटचा मुद्दा, तुमचा मुख्य प्रश्न काय नेमका, की तुम्ही देखील एक संस्थापक अध्यक्ष आहात एका संघटनेचे, ते देखील संघटनेचे अध्यक्ष आहेत. तुम्ही दोघांनी मिळून एक चांगलं काम समाजासाठी केलेलं आहे. आणि आता ज्या वेळेस या यशाची विभागणी होती तर तुमच्या वाट्याला यश मिळत नाही का, असं मत आहे का तुमचं? यशाकरता चाललेलं नाही, समजून घ्या. हे बघा, समाज भावनिक असतो, समाज भावनिक असतो, तरुणही भावनिक असतात. जरांगे पाटलाच्या लढ्याला यश मिळत नाही हे जेव्हा चित्र दिसत होतं ना, बरेच तरुण नैराश्यामध्ये गेले. त्या नैराश्यामधून तरुणांनी आत्महत्या केल्या. बाबा आमचा संघर्ष होता, एवढी पब्लिक जमा झाली पण आम्हाला आरक्षण मिळत नाही. त्या नैराश्यातून पोरांनी आत्महत्या केल्या. त्याला जबाबदार कोण? याच्यावर कोण बोललं पाहिजे? तुम्ही वाशीला गेले, परत आले, आरक्षण मिळालं नाही. आझाद मैदानला गेले, परत आले, आरक्षण मिळालं नाही. माझी विनंती जरांगे पाटलाला, क्लिअर सांगून द्या आरक्षण भेटलं की नाही भेटलं. त्यांनी थांबलं पाहिजे. कमीत कमी पोरं आत्महत्या करायचे थांबतील. पोरं डिप्रेशनमध्ये चालले ना. पण मुलांचा भ्रमनिरास हो राहिला किंवा यश का मिळत नाही, तर यश मिळत नसेल थांबलं पाहिजे ना. पण तसं सांगितल्यानंतर आणखी डिप्रेशन वाढेल असं नाही का वाटत तुम्हाला? तसं जर का आपण एखादी भूमिका घेतली, पाटलांनी सांगितलं की नाही बाबा आपल्याला काय अशा प्रॉब्लेम आहे, तर नंतर डिप्रेशन वाढेल असं नाही वाटत तुम्हाला? मुलांचं डिप्रेशन काय होतं, एकदा सत्य सांगून टाकलं की मोकळा माणूस नाही, आरक्षण भेटणार नाही, आपण आपलं काम धंद्याला लागून. अच्छा. पण आरक्षणाच्या भरोश्यावर पोरं बसले ना, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांचे सर्टिफिकेट मिळाले, काही नोकऱ्या लागल्या. आणि सगळ्यात मोठं नुकसान जर झालं असेल या लढ्यामुळं, EWS आरक्षण कुठे आहे मराठ्यांचं? हो, ते सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि सगळ्यात मोठा मुद्दा EWS कुठे आहे विचारा ना. EWS आरक्षण गेलं ना मराठ्यांचं. EWS मध्ये किती मुलं लागले असते? आज या रेट्यामुळे EWS गेलं. SCBC मध्ये हे करा म्हणताय, भरा म्हणताय फॉर्म. आता याच्यावर बोललं पाहिजे. EWS आरक्षण कुठे आहे मराठ्यांचं? नेत्याच्या पोरांनी मराठा समाजसेवकाचे डोके फोडले, गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर. तोच नेता अंतराळ देऊन पाटलाच्या मांडीला बसला. ते चाललं का पाटलाला? काय एखादं एक्झाम्पल देता येईल? उदाहरण? हां, चला ठीक आहे, पुढे जाऊयात. आता आम्हाला काय आहे ना, काही आम्ही देखील बऱ्याचदा या आंदोलनाच्या दरम्यान खूप सारे इव्हेंट आम्ही त्या इव्हेंटला होतो, त्या ठिकाणच्या सभा आम्ही कॅप्चर केल्या, ते व्हिडिओज आम्ही अपलोड केले. ते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काही मंडळींचे असे प्रश्न होते कमेंट्समध्ये की जरांगेंच्या सभांना पैसे कोण पुरवते? सगळ्यात मोठा प्रश्न होता. तो प्रश्न अनुत्तरित आहे. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी सोबत राहिलेले आहात. मी स्पष्ट बोलतो, मी सत्यस्थिती मांडणारा माणूस आहे. मला एकशे दोन सांगायचे नाही. जे मला दिसलं, जे मी ऐकलं, जे मी पाहिलं आणि जे मी अनुभवलं तेच बोलणार. हा ना. पण आम्हाला कमेंट आलं नाही ना, कमेंट पैसे कुठून यायचे? कमेंट मी सांगतो माझ्यावर, आमची गाडी आम्ही आमच्या फिरायचो, तशा अनेकांच्या गाड्या होत्या. समाज स्वतःचा खर्चून फिरला. पण त्या गाड्या दौऱ्याच्या गाड्या होत्या, गाड्या आपापल्या खर्चानेच फिरल्या ना. बरं, आता ज्या गाड्याचा ताफा राहायचा, हजार गाड्यांचा ताफा असायचा, याचं मॅनेजमेंट कसं होतं आणि ते कसं यायचं? जरांगेंना गाडी कुणाची असायची किंवा कुणाची? समाज बांधवाची गाडी राहायची. अच्छा, मला वाटतं तुम्ही बऱ्याचदा तुमच्या गाडीमध्ये कधी माझ्या गाडीत बसले, कधी तर समाजसेवकाच्या गाडीत बसले, मराठा चौकाच्या गाडीत बसले. म्हणजे असं वैयक्तिक असं कोण नाही, तर समाजाच्या माध्यमातून त्या गोष्टी दिल्या जायच्या. बरं, एक महत्त्वाचा प्रश्न आहे सर, की हे आंदोलन आणि या आंदोलनातून तयार होणारी एक विचारसरणी, ही प्रत्येक आंदोलनाचा मी म्हणेल की गाभा असते.
ती विचारसरणी आज कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं चालली असं वाटतंय का तुम्हाला? येणाऱ्या काळात ते स्पष्ट होईल. कशा पद्धतीनं काय काय स्पष्टीकरण असेल तुमचं त्यावर? नाही, माझं स्पष्टीकरण असं राहील की बाबा आज समाज टोळ करतोय, शिवाय देऊ राहिला, तेच लोक माझं नाव घेतील, काय खरं बोलत माणूस. म्हणजे लक्षात येईल लोकांच्या असं उशिरा म्हणणं. म्हटलं ना तुम्हाला, हं. आम्हाला 2 वर्ष लागली. तुम्ही आता बोलले ना, तुम्ही सोबत राहिले, दौऱ्यात फिरले. आमच्या सारख्यालाच उशीर लक्षात द्यायला 2 वर्ष लागले. सर्वसामान्याला फार वेळ लागला. सर्वसामान्य बांधवाला हे समजायला फार वेळ लागला. पण जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलंय का असं वाटतंय? 2 वर्ष झाले. किंवा किती प्रमाणात यश आलंय? नाही ना, कुठं आरक्षण भेटलं? आरक्षण भेटलंच बरं, नाही. आता मुंबईला गेल्याच्या नंतर हैदराबाद गॅजेट आपल्या हातात दिलं आलं. हैदराबाद गेट लागू झालं नाही. त्यावेळी जरांगे मराठा जात कुणबी प्रपत्र कसं काढायचं हं. त्याची कार्यपद्धती घेऊन आलो आम्ही तिथून. हां, पाटील म्हणाले होते, अख्खा पुढं मराठा जी आर आणला. आरक्षणामध्ये गेलं. नाही, काही नाही गेलं मराठा आरक्षण. म्हणजे जे ज्या जो पद्धतीने आकडे ते सांगतात 56 लाख नोंदी, फुगीर आकडा आहे तो. 56 लाख नोंदी अशा आहेत त्या 1965 पासून जर धरलं काउंट केलं तर त्या नोंदी तेवढ्या होतात. अच्छा म्हणजे ज्यांना ऑलरेडी आरक्षण होतं जे विदर्भात आहे ते- विदर्भात ऑलरेडी मराठा समाज कुणबी आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठा समाज कुणबीत आहे. खानदेशमध्ये कुणबीत म्हणजे आहे. तो पण- लढा फक्त होता मराठवाड्यापुरता. याला व्यापक सुरका दिली गेला, तो पण प्रश्नानुत्तरित नाही. सांगा ना मग त्याचं उत्तर. ते आम्हाला काय काय म्हणतात, त्यांच्या मागे पळायचो आम्ही. तर सर असं नाही ना होणार की पळायचं म्हणून पळायचं. त्याच्या मागे कुठली तरी भूमिका. आता तुम्ही एक संस्थापक अध्यक्ष आहात. ते नेतृत्व होतं ना. हा ना, तर मला ते हे म्हणायचे भाऊ आपलं विदर्भ निघायचं. आम्ही निघलो त्याच्या पाठीमागं. त्यांच्यावर विश्वास टाकला ना आम्ही. मग तुम्हाला असं वाटतंय का की सध्या तुमचा विश्वासघात झालेला आहे? मग ते काय सत्य बाहेर काय येऊ राहिलं? मग मी बोलतो का बरेच एवढं मीडियासमोर? बरं, तुम्ही त्यांनी आता- समाजाला खरं सांगावं की समाजाला काही भेटलं नाही. समाज अंधाराकडे चाललेला आहे. अंधकाराकडे समाज चाललेला आहे. जाणून बुजून आता असं सांगितलं जातं. आता त्याचं नाव इलेक्शन आहे, आता निवडणूक आहे, घरात- ते फक्त पाटील सांगतील ना. पाटलालाही मीडियाने प्रश्न विचारावा. आता तुम्ही बोलता होता, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. एक 2 प्रश्न घेऊया आणि संपवूया.